नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दर्शन मोरे. मित्रांनो, नगरमधील 4 लाख शेतकऱ्यांना 129 कोटींचं अनुदान वाटप झालेलं आहे. मित्रांनो, सोयाबीन कापूस संदर्भात. तर मित्रांनो, राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कापूस सोयाबीन अनुदानासाठी नगर जिल्ह्यात 5,30,000 शेतकरी पात्र आहेत. अनुदान वाटपाला राज्यभर सुरुवात झालेली असून आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 129,43,25,000चे वाटप केले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नुकताच करण्यात आलेला आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 5,000 रुपये प्रति हेक्टर असे अनुदान मर्यादित प्रत्येकी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 49,50,000 खातेदारांच्या खात्यामध्ये 2397,93,00,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 96,884 आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार नगर जिल्ह्यात 5,30,000 शेतकरी पात्र आहेत. त्याचप्रमाणे 4,12,371 शेतकऱ्यांच्या खात्यावर 129,43,25,000ची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे, म्हणजे जमा झालेली आहे. तर उर्वरित शिल्लक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत लवकरच वर्ग असल्याचे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जी काही मदत आहे तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यामध्ये येईल. ज्या शेतकऱ्यांना आलेली नाही मदत त्या शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांना ही मदत आलेली आहे. तर जिल्ह्यात कापूस पिकासाठी पहिल्या टप्प्यात 1,74,552 शेतकऱ्यांच्या खात्यावर 54,75,76,56,000 तर सोयाबीन पिकासाठी 2,38,211 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 84,77,00,000चे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. अद्याप साधारण 1,30,000 शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान द्यायचे राहिलेले असून त्यांचेही लवकर वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळालेले नाही त्या शेतकऱ्यांना लवकर हे अनुदान मिळणार आहे. त्याचप्रमाणे माहिती बघूया मित्रांनो आपण. हे मित्रांनो अनुदान कोणत्या जिल्ह्यासाठी किती मिळालेलं आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, नगरसाठी 21,564. तर मित्रांनो 7,09,13,000. त्याचप्रमाणे पनवेलसाठी मित्रांनो 7,32,22,000. त्याचप्रमाणे पाथर्डीसाठी 11,05,31,000. त्याचप्रमाणे कर्जतसाठी 2,60,62,000. त्याचप्रमाणे जामखेडसाठी 6,99,96,000. त्याचप्रमाणे श्रीगोंदा त्यासाठी 5,12,92,75,000. त्याचप्रमाणे श्रीरामपूरसाठी 8,53,15,000. त्याचप्रमाणे राहुरीसाठी 75,46,000. त्याचप्रमाणे निवासासाठी 19,01,61,000. त्याचप्रमाणे शेवगावसाठी 12,34,35,000. त्याचप्रमाणे संगमनेरसाठी 10,36,36,000. त्याचप्रमाणे कोपरगावसाठी 5,36,17,000. त्याचप्रमाणे अकोलासाठी मित्रांनो 5,38,17,000. त्याचप्रमाणे रातासाठी 10,21,71,000 असे अनुदान आत्तापर्यंत सरकारने ट्रान्स्फर केलेले आहे आणि एवढा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. बघू शकतात मित्रो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. ज्या शेतकऱ्यांना अजून कापूस सोयाबीनबद्दल अनुदान आलेलं नाही अशा शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरच येईल. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला ॲग्रोवन यूट्यूब चॅनलवरून मिळालेली आहे. अशा प्रकारे ही माहिती होती. ज्या शेतकऱ्यांना काही मदत हवी असेल तर आम्हाला निश्चित कमेंट करा. त्या शेतकऱ्यांना नक्की आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला मदत दिली जाईल. मित्रांनो, व्हिडिओ येथेच समाप्त करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.